विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एक कालच व्हिडिओमध्ये बोललो होतो क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट बद्दल. मी तुम्हाला सांगू का एक आनंदाची बातमी की उदय सामंत आपले जे मंत्री आहेत त्यांनी काल ट्विट केलंय त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर आणि त्यांनी क्लिअरली सांगितलंय जर असे क्लास इम्प्रूव्हमेंटचे स्टुडंट आहेत त्यांची एग्जाम आणि सीईटीची त्यांची डेट जर क्लॅश होत असेल तर तुम्ही एक मेल करा सीईटी सेलला, तुम्हाला डेट्स चेंज करून मिळतील. मग मी एक रिक्वेस्ट करतोय सगळ्या मुलांना की जर असं काही होत असेल तुमची एग्जाम दोन्ही एग्जाम क्लॅश होत असतील तर तुम्ही सीईटी सेलला मेल करा. नॉलेज किडा हे जे चॅनल आहे लक्षात घ्या, चॅनलचं नाव असंच आहे बरं का, नॉलेज किडा. नॉलेज इंग्लिशमध्ये आणि किडा मराठीमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे हे चॅनल, त्याच्यावर मी काल हा व्हिडिओ त्या चॅनलवर मी काल हा व्हिडिओ बघितलाय. ओके, मेन काय मला काय म्हणायचं आहे की ही न्यूज पण या मुलांसाठी पण थोडे एफर्ट्स व्हायला पाहिजेत. बऱ्याचशा मुलांचे एनडीएचे इंटरव्ह्यूज आहेत, ठीक आहे, आणि सीईटीची डेट त्यांची क्लॅश होते. मी तुम्हाला सांगू का या मुलांना पण मी रिक्वेस्ट करतोय तुम्ही पण मेल करा सीईटी सेलला, लक्षात घ्या, आणि तुम्हाला पण नक्की डेट चेंज करून मिळतील. आणि गेल्या वर्षी पण असंच झालं होतं. ओके, अचानक काही नैसर्गिक आपत्तीमुळे मी थोडक्यात पुरासारखीच पंढरपूरमध्ये बरं का, लक्षात घ्या, मला आठवतंय अजून की पूर परिस्थितीमुळे विद्यार्थी सेंटरपर्यंत पोहोचूच शकले नव्हते. मुंबईमध्ये अचानक, आता मुंबईसारख्या शहरात कधी लाईटचा इश्यू येत नाही, म्हणजे येत असणार ना पण असं सारखं आपल्यासारखं येत नाही म्हणूया आपण इकडं, पण सीईटीच्या दिवशीच त्या एक्झाम सेंटरवरती इश्यू झालं होतं. मग त्या मुलांना देखील शिफ्ट चेंज करून मिळाली हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळं यांना मी रिक्वेस्ट करतोय सीईटी सेलला मेल करा. ओके, आता मेन मुद्द्यावर बोलूया आपण. मी एक प्रयोग केलेला आहे बरं का, प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट. बघा मी सांगतो काय ते, नीट लक्ष द्या. बघा मला ना एक 9th स्टँडर्डचे 4-5 मुलं एकदमच पालक ते त्यांच्या ॲडमिशनसाठी माझ्याकडे आले होते. नेमका नीटचा पेपर पण झाला होता बघा, आणि मला त्या पालकांना प्रूव्ह करून दाखवायचं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नक्की इश्यू काय होतो. मग त्या पालकांचा प्रश्न पण होता की सर आम्ही 9वी पासून फाउंडेशन कोर्स जॉईन केला पाहिजे का, जेणेकरून पुढं आम्हाला मुलांना काही इश्यू होणार नाही. मी म्हटलं काय हरकत नाही, फाउंडेशन कोर्स नक्की फायद्याचा ठरतो. पण मेन पॉईंट काय बघा, मी नीटचा पेपर एका मुलाला म्हटलं तुला मी ह्या पेपर देतो आणि यातला सगळ्यात अवघड प्रश्न फिजिक्स मधला कुठला आहे तुम्हाला शोधून दे. ओके, बघा बाकीच्या, आणि त्या मुलाला मी थोडंसं म्हणलं थोडंसं बाजूला बघ तू. तोपर्यंत मी बाकीचे जे पालक होते मुलं होते त्यांना मी तो क्वेश्चन दाखवला आणि म्हटलं की हाच तो विचारणार आहे एक क्वेश्चन बरं का. थोड्या वेळाने त्याला पेपर दिला आणि त्या मुलानं लगेच बघितलं आणि तोच प्रश्न शोधून काढला. तो म्हणला सर हा सगळ्यात अवघड आहे. बघा 9th स्टँडर्डच्या मुलाला मी विचारलं की नीट मधला फिजिक्स मधला सगळ्यात अवघड प्रश्न शोधून दे, शोधून दिला की त्यानं. नंतर मी त्याला विचारलं का तो प्रश्न अवघड आहे, तुझा किती तयारी झाली फिजिक्सची, कुठल्या टॉपिक मधला तो प्रश्न आहे. तो मला सर माझं तर काही झालंच नाहीये. मग का अवघड आहे, लेंदी दिसला, ऑप्शन्स सगळे मोठे मोठे दिसले. म्हणजे मी तुम्हाला सांगू का बघा एक्सपेरिमेंट मी काय केलं तुमच्या लक्षात आलंय. मग 9th स्टँडर्डचा मुलगा सुद्धा डिक्लेअर करून टाकतोय की हा प्रश्न अवघड आहे. मग असे 3-4 प्रश्न अवघड आले की आपलं मन डिक्लेअर करून टाकतं की पेपर अवघड आहे. मग पेपर तसे अवघड नसतात बाळांनो. 3-4 टफ क्वेश्चन जे असतात ना ते आपली मानसिकता बिघडवतात. मग आता हे शेवटच्या 1-2-3 मिनिटं मी अजून बोलणार आहे आणि इथं आपण आता डिस्कस करायचं आहे की शेवटची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. म्हणजे बघा सीईटी ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामच आहे आणि तुम्हाला इथून पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच द्यायच्यात, लक्षात घ्या नेहमीच. मग ते एमपीएससी असू दे नाही तर एमपीएससी असू दे तर यूपीएससी असू दे. ओके, इव्हन जर तुमचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन नाही झालं कॉलेजमधून तर तुम्हाला काय होतं की बघा PCCOE कॉलेज तुम्हाला माहिती आहे, तिथं वर्षभर इंटरव्ह्यू सुरूच राहतात, लक्षात घ्या. मग तिथं बाकीच्या कॉलेजची मुलं सुद्धा येतात, ज्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालंय असे स्टुडंट सुद्धा असतात. मग ती हजारो मुलांची स्ट्रेंथ असते. मग त्यात पुन्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, ॲप्टिट्यूड टेस्ट त्याचाच प्रकार आहे ना. मग तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे नेहमी फेस कराव्याच लागणार आहेत. मग मला सांगा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं, हार्डवर्क. बरोबर आहे, हार्डवर्क करावंच लागेल, स्मार्ट वर्क करावं लागेल, क्विक रिव्हिजन करावं लागेल, शॉर्ट्स नोट लागणार तुम्हाला, PYQs अनालिसिस करावं लागेल, कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात हे बघावं लागेल. हे तुम्ही केलंय 1.5 वर्ष. टाइम मॅनेजमेंट येत नाही तो क्वेश्चन स्किप करायला शिका बाळांनो, नाहीतर तुम्ही 5-5, 6-6, 8-8 मिनिटं मुलं वेळ वाया घालवतात
एकाच प्रश्नावर अडकून राहतात, स्किप करायला शिका. प्रॉपर रिव्हिजन तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मी आत्ताच बोललो शॉर्ट नोट्स पाहिजेतच, पण मी तुम्हाला सांगतो सीईटी मध्ये यश मिळवायचं आहे ना तर खंबीर अशी मानसिकता पाहिजे. आता खंबीर मानसिकता म्हणजे काय, स्ट्रॉंग माइंड पाहिजे. हा पहिले 10 प्रश्न नाही आले तर काय हरकत नाही, अजून 40 प्रश्न आहेत ते नक्की इझी असतील. हा फिजिक्सचा प्रश्न पेपर तुम्हाला टफ वाटतोय, ओके असू दे, सगळ्यांनाच टफ असणार आहे. मी त्यातल्या जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेन. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं बघा, मी तुम्हाला काय क्लिअरली सांगतोय, इश्यू काय होतोय की इथं ऑब्विसली बघा जे टॉपर्स आहेत ना त्यातले 95% मुलांनी 1.25 वर्ष जेईचाच स्टडी केलाय. ओके, समजून घ्या, 1.25 वर्ष म्हणजे 11चे पकडलेत बरं का, मी लक्षात घ्या, नाही तुम्हाला वाटेल की 12वीचेच 1.25 वर्ष. 95% मुलांनी जेईचा स्टडी केलाय आणि आता ते MHT-CET कडे वळालेत. मग या मुलांचा इश्यू काय होतोय, ते निवांत पेपर सॉल्व्ह करतायत. पण तुमची स्ट्रॅटेजी सीईटी साठी बदला. ओके, तुम्हाला पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करायचा आहे, फुल अटेम्प्ट करायचा आहे. बरं, जेई आणि नीट या मुलांना तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग असतंय. सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचं हे डोक्यात ठेवा. प्रत्येक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आणि क्लिअरली सांगतो की नुसतंच अटेम्प्ट करायचं आहे असं नाही. तुम्ही 4 ऑप्शन पैकी निदान एक जरी ऑप्शन चुकीचा एलिमिनेट केला तर तुमचं बरोबर उत्तर येण्याची प्रोबॅबिलिटी वाढते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला तोही पॉइंट परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे. आता होतं काय बघा की बरीचशी मुलं ना चिंता करतायत विनाकारण की काय करू, कसं करू, मला काय समजेना झालंय. ओके, किंवा बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की सर मला 99% पाहिजे, किती मार्क मिळवावे लागतील. उलटा प्रश्न विचारतात की एवढे मार्क मला पडतायत की पर्सेंटाईल किती होईल. अरे ही वेळ आता त्या गोष्टींचा विचार करण्याची नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही अभ्यासावर फोकस करा. आणि खरोखर आता बघा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा माझ्या भावाचं एक्झाम्पल दिलंय. त्याला सीईटीत होते चांगले मार्क, खूप चांगले मार्क होते, म्हणजे 196 होते, जरा जास्तच चांगले मार्क होते की नाही. पण शेवटच्या 10 दिवसात त्यानं मॉक टेस्ट कुठल्याही दिले नाहीये. नवीन डाऊट्स तो क्रिएट करत बसला नाही. तुम्ही कुठलाही नवीन टॉपिक घ्या, नवीन MCQ सॉल्व्ह करू नका बाळांनो, तो फक्त आणि फक्त रिव्हिजन करत राहिला. ओके, म्हणजे शेवटच्या 10 दिवसात त्यानं 2-3 वेळा रिव्हिजन कंप्लीट केली असेल. त्याचं म्हणणं पण ते असायचं की नवीन गोष्टी घेण्यात आत्ता काय अर्थ आहे का, नाही आहे. प्रत्येक चॅनलवर बेस्ट जे चॅनल्स आहेत ना MHT-CET साठी, प्रत्येक चॅनलवर सरांनी सांगितलंय की प्रत्येक शिक्षकाने म्हणूया आपण की ही वेळ आता नवीन टॉपिक घेण्यासाठी नाही आहे. नवीन डाऊट्स क्रिएट करू नका. तुम्ही अगोदरच्या DPP सॉल्व्ह केल्या असतील, अगोदरच्या मॉक टेस्ट दिल्या असतील, त्यात तुमचे डाऊट्स काही क्लिअर झाले असतील, तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवलं असेल, तेच परत एकदा रिवाइज करण्याची गरज आहे. आणि 11 स्टँडर्ड करत दुर्लक्ष करू नका. त्याचे 20% मार्क जे आहेत ना हे इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या, खरोखर इम्पॉर्टंट आहेतच. ठीक आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचं की सीईटी एक्झाम झाल्यानंतर रिलॅक्स राहू नका. ओके, तुम्हाला डॉक्युमेंट्स फर्दर ॲडमिशनसाठी कुठली लागतात त्याची पण माहिती तुम्हाला यशदादा देईलच, लक्षात घ्या. त्याचबरोबर काउन्सलिंगची खूप गरज असणार आहे, ते प्रॉपर त्यावेळेस होईलच. काउन्सलिंगसाठी खूप लोक असतात, लक्षात घ्या. ओके, पुण्यासारख्या ठिकाणी म्हणूया आपण. मेन प्रश्न कोणासाठी येतोय, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, स्वतःहूनच सगळं डिसिजन घेऊ नका. ओके, मी जस्ट कसं आहे बघा, आता जे काही बेस्ट कॉलेजेस आहेत इथंच सगळ्यांना ॲडमिशन हवं आहे, बरोबर आहे. म्हणजे मेन मुद्दा काय बघा, मला सांगायचं आहे काय की कसं असतं बघा, आता सरदार पटेल कॉलेज आहे अंधेरीमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, बरोबर आहे. पण असं असू शकतं ना की सरदार पटेल कॉलेज प्रायव्हेट पण एकच असू शकतो. हा 2 नावाचे कॉलेज असू शकतात, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय, मग इथं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. शहरातली मुलं शक्यतो नाही चुकत, पण ग्रामीण भागात जर कुणाचा गायडन्सच नसेल ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे मी तुम्हाला नंतरचं सांगतोय, कारण 2-3 दिवसात आता सांगू का सीईटी स्टार्ट होईलच बाळांनो. आणि अतिशय एक महत्त्वाची रिक्वेस्ट करायची बरं का, माझा 2020चा अनुभव तुम्हाला सांगतो. 2020 म्हणजे गेल्या वर्षीचा. तर गेल्या वर्षी तुम्ही PYQचं प्रॉपर अनालिसिस केलं असेल तर तुमच्या एक लक्षात येईल की टॉपिकमध्ये एका टाईपचेच क्वेश्चन्स परत आलेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये.
त्यांना ती लेवल एकसारखी ठेवायची असेल असं मला वाटतंय, पण तसं झालं होतं. पण मी रिक्वेस्ट काय करतोय बघा, की ज्यांचा फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट असेल ना, तर तुम्ही काय करा, एक्झामवरून आल्यानंतर तुमच्या मित्रांशी डिस्कस करा, कोणते क्वेश्चन्स आले होते, कोणत्या कन्सेप्ट आल्या होत्या, एवढे तरी सांगा. ऑब्व्हियसली 150 प्रश्न आहेत, फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50, मॅथ्सचे 50. सगळेच क्वेश्चन्स आठवणार नाही आहेत. मॅथ्सचे तर जाऊ देच म्हणूया आपण, पण फिजिक्स, केमिस्ट्री जर काही क्वेश्चन्स तुमच्या आठवणीत असतील ना, तर नक्की मी त्यावेळेस पण रिक्वेस्ट करणारच आहे बाळांनो सगळ्यांना, निदान 2-2 क्वेश्चन जरी कॉमेंट बॉक्समध्ये कळवले पेपर झाल्यानंतर बरं का, की नेक्स्टच्या मुलांना फायदा होईल. बाळांनो, ह्यात बऱ्याच जणांना कसं वाटतं माहिती आहे का, की दुसऱ्यांचा फायदा कशाला होऊन द्यायचा असं बऱ्याच जणांना वाटतं बरं का, पण नाही बाळांनो, तुम्ही हेल्प करा ना. ओके, नक्कीच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील, लक्षात घ्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण जेव्हा दुसऱ्यांना मदत करतो ना, लक्षात घ्या, कुठून ना कुठून तरी आपल्याला मदत ही होतेच. मी या मताचं आहे, लक्षात घ्या. आणि काउन्सिलिंगला आम्ही हेल्प तुम्हाला करणारच आहे. आता यश दादा काय प्लॅन करतो मी त्याशी नंतर डिस्कस नक्की करेन. ओके, पण आता अभ्यासावर फोकस करा. मी सांगितलं तशी खंबीर मानसिकता ठेवा. हां, रोज किती टॉपिक करायचे तुम्ही ठरवा. एवढे झाले पाहिजे, तेवढे झाले पाहिजे असं रिस्ट्रिक्शन पण घेऊ नका. चला ठीक आहे, आज 7-8 टॉपिक केले, ओके, काय हरकत नाही. कारण काही काहींना 10-10 दिवस सुद्धा वेळ अजून मिळू शकतोय, आहे वेळ तेवढा, निदान 1 आठवडा तरी वेळ आहे. मग करूया चांगला अभ्यास. दुपारपर्यंत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मिळेल. तुम्हाला 11चे व्हिडिओ 2-3 दिवसात तुम्हाला देतोय मी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करा, नक्की यश मिळेल. ऑल द बेस्ट.